आज 8 दिवस झालं मीडिया इथं येते, 8 दिवस झालं कालवा होतोय. आमच्या निदान 4 महिलांच्या घरी जाऊन विचारायचं तरी ना, तू शेण किती उचलते, तुझ्या दुधाला दर किती येतोय. आम्ही प्रश्न मांडलेत कुठं ती. गोपीचंद पडळकरांना माझं एवढंच सांगणं आहे की आम्ही त्याला म्हणजे त्यांना आम्ही गोपीशेठ म्हणतो. त्यांना एवढंच सांगणं आहे की जो बाप एक आदर्श शिक्षक म्हणून तिथं जगला, जो बाप आदर्श शिक्षक म्हणून जगला आणि शेतीची आवड होती म्हणून लाईटीला चिकटून मारला, त्याची आज मी लेक आहे. बापावर अन्याय झाला, माझा बापाचा जीव गेला, मी अनाथ आहे. मी माझ्या नवऱ्यावर माझ्या लेकावर अन्याय होऊ देणार नाही. मी इंस्टाला नाही, मी फेसबुकला नाही, मी कुठल्या नेत्याची नाही, मी कुठल्या पक्षाची नाही, मी माझ्या गावाची फक्त आहे. आणि मी त्याच्यासाठी उभी राहिली. मीच काय अनेक जण उभी राहिली ती. मग ह्याच्यासाठी म्हणजे राजकारण करून गावाचा प्रश्न सोडवावा. इथं गावकऱ्यांनी जो प्रश्न मांडला आहे त्याच्यावर फक्त बोलावं. त्यांचा असा प्रश्न आहे की जानकर साहेब इथं आलं किंवा त्यांनी पवारांना आणलं, हे खोटं आहे सगळं. जानकर साहेबांना आम्ही आणलं, इथं भुईला झोपवलं, भाकरी गोळा करून आणल्या, बेसन भाकरी इथं खायला घातली आणि पवार साहेब आलं. आणि पवार साहेब आल्यानंतर ह्यांनी ज्यावेळी विषय मांडला त्यावेळी पवार साहेबांना प्रतिउत्तर देण्यासाठी त्यांना पाठवलं गेलं. कोण आलं काय, कोण गेलं काय, काय झालं काय, हे तर बघा ना गावात काय अवस्था आहे, काय अवस्था आहे. ते आरोग्य दूत आहे, आरोग्य दूत आहे, इथं एका सुद्धा बायचा हिमोग्लोबिन 9.च्या वर नाही. मग बघावं ना, चेक करावी ना. इथली महिला जगती कशी, 4ला उठती, शान उचलती, माती मोलकी. 150 रुपयानं तिचा नवरा दारू पितोय, ही 20 रुपयानं दूध दिरीला घालते. आणि सगळा सरासरी खर्च काढल्यावर त्याची वैरण आहे, शियान आहे, आमचा आजारपण आहे, काय नाही काय नाही काय. म्हणजे तुम्ही फक्त वरच्या लेवलचं राजकारण करताय, गावात का बघत नाही. रस्ता तयार झाले, त्या रस्त्याला अजून माझं मालक इथं आहे, विचारा त्यांना. त्यावेळी ज्यावेळी ऐकलं त्यावेळी शेतकऱ्याच्या मालाला भाव देईल म्हणून त्यांच्या झुळीत म्हणजे बांधलेल्या झुळीत आम्ही दान दिलं होतं, आम्हाला न्याय मिळावा म्हणून. आज पण आम्ही भांडतोय, आम्हाला न्याय मिळावा, आमच्या दुधाला दर मिळावा. बहिणी 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 आम्ही सख्या भावाची 1,500ची साडी दिसून आली आणि भाऊजाई म्हणली तर दुसऱ्या सणाला जाताना गुंडळून नेऊन त्यांच्या दारात टाकतो. आम्हाला काय गरज आहे साडीची? आणि कशाला 1,500-2,000? आमच्या उसालाच द्या ना 5,000 रुपये भाव. 5,000. 18 महिने आम्ही ऊस सांभाळतोय रानात आणि त्याला 18 महिन्यात दार, त्याला 7 खुरपानं, त्याला 50-50 एकर नेऊन मटेरियल टाकतोय. इथल्या आता जी मागणी पुढे येते की बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात येईल, तर काय मागणी आहे तुमचं? आता काय म्हणणं? घेण्यात यावे बॅलेट पेपरवर. हो. आणि मशीनवर आता जे झाले, मशीनमध्ये घोळ झाला असल्याचा आरोप होतोय. आरोप होतोय की, पण त्यावर इथं चर्चा होई नाही. हे तर पक्षांबद्दलच बोललं जातंय. म्हणजे असं झालंय की गोपीचंद पडळकर काय आमच्याच हाडामासाचा माणूस आहे. आम्हीच त्या 18 पगड जातीनं सहकार्य केलं आहे. तो एका गावातला आम्ही दोघं पाणी पिलेलो आहे. बहीण इकडं आहे, भाऊ तिकडं आहे. जमीन आमच्या दोघाची एक आहे, ती माय आहे आमची. आणि पाणी आम्ही एकाच जातीत म्हणजे एका तलावातलं पाणी पिलेलो आम्ही दोघं आहे. त्यामुळं विषय असा आहे की त्यांनी ज्यावेळी लढलं, टेंबूच्या पाण्यासाठी लढाई असेल त्यावेळी लाठीमार झाला. एकदा राजकारण जसं कळायला लागलं मला म्हणजे 2009पासून, तसं मला ती समजतंय की ती संघर्षासोबत लढत आलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा ते पॅटर्नच वेगळा आहे. आम्ही त्यांना मानतो, एकच छंद आणि गोपीचंद. एवढाच विषय असा झाला आहे की आमचंच कुकू आम्हालाच लावलं जातं आहे. विषय असा आहे की आम्ही ज्यावेळी उभा राहिलो आहे त्यावेळी आम्ही एक उत्तम म्हणजे जानकर साहेबांना आम्ही पहिल्यापासूनच गावाचा प्रश्न असा आहे की आम्ही लीड दिलं आहे आणि ते आमचं गेलं आहे कुठं. साधा प्रश्न आहे गावकऱ्यांचा. आज 8 दिवस झालं मीडिया इथं येते, 8 दिवस झालं कालवा होतोय. आमच्या निदान 4 महिलांच्या घरी जाऊन विचारायचं तरी ना, तू शेण किती उचलते, तुझ्या दुधाला दर किती येतोय. आम्ही प्रश्न मांडलेत कुठं ती. आम्ही मांडलंच नाहीत ना. आमचं ज्यावेळी फाट्याचं 150 टन ऊस, ज्यावेळी गोपीचंद पडळकर माझ्या स्वतःच्या लग्नाला इथं आलं होतं त्यावेळी 150 टन ऊस येत होतं. वाघ आम्ही पाठवला आहे, तो राज आमचा तिथं संसदेत गेला आहे आणि तो थोड्याच दिवसात सर्व गड काबीज करणार आहे आणि तोफा आम्ही वाजवणार आहे. ही 15 वर्षाच्या अगोदर आमचं ठरलेलं आहे. त्यामुळं ही जी आहे ती हिटलरशाही चालली का काय चालली ती त्यांनी ठरवावं. आणि जे गावकऱ्यांची मागणी आहे ती गावकऱ्यांच्या स्त्रियांनी प्रश्न फक्त बॅलेट पेपरचा मांडला आहे. आम्ही काय उठाव केला नाही की आमच्या उसाला दर द्या, आम्हाला महिन्याला पाळी येऊ द्या, आम्हाला फाट्यानं भिजू द्या. त्यांना गोपीचंद पडळकरांना माझं एवढंच सांगणं आहे की आम्ही त्याला म्हणजे त्यांना आम्ही गोपीशेठ म्हणतो. त्यांना एवढंच सांगणं आहे की जो बाप एक आदर्श शिक्षक म्हणून तिथं जगला, जो बाप आदर्श शिक्षक म्हणून जगला आणि शेतीची आवड होती म्हणून लाईटीला चिकटून मारला, त्याची आज मी लेक आहे. बापावर अन्याय झाला, माझा बापाचा जीव गेला, मी अनाथ आहे. मी माझ्या नवऱ्यावर माझ्या लेकावर अन्याय होऊ देणार नाही. ह्यांचा जो प्रश्न आहे की आम्ही हे दिलं ती दिलं ती दिलं, काय दिलं माझ्यापर्यंत काय आलं?
त्यांनी यावं, माझ्या घरी चौकशी करावी, माझ्यात सोलर आहे का. आज 105 ताप असताना सुद्धा मी माझं पोरगं झोपून संध्याकाळी दाऱ्यावर जाते. माहीत आहे का ही मी 10-15 वर्षात कुणाला माझ्या माहेरात सुद्धा सांगितलं ना की मी इथं अशी जगते. मग आम्ही उभं राहिलोय ना. त्यांनी ज्यावेळी माझा स्वतःचा बाप मेंढ्या राखतोय, आई डोक्यावर पाठी घेऊन गावगाव फिरते, त्यांचा म्हणजे त्यांच्या विरोधात उठवण्यासाठी ती खंबीर आहेत. मग मी माझ्या 4 महिलांचा तर प्रश्न आहे की, गावाचा तर प्रश्न आहे की, मी गावासाठी उभी राहते. माझं कुठल्या व्हॉट्सअपला नाव नाही, मी इंस्टाला नाही, मी फेसबुकला नाही, मी कुठल्या नेत्याची नाही, मी कुठल्या पक्षाची नाही, मी माझ्या गावाची फक्त आहे. आणि मी त्याच्यासाठी उभी राहिली. मीच काय अनेक जण उभी राहिली ती. मग ह्याच्यासाठी म्हणजे राजकारण करून गावाचा प्रश्न सोडवावा. इथं गावकऱ्यांनी जो प्रश्न मांडला आहे त्याच्यावरच फक्त बोलावं. मग काय महिलांची देखील आता मागणी आहे की मशीनचं जे मतदान झालं ते बरोबर आहेत म्हणतात. मग काय आता तुम्ही तर नाहीत म्हणता ना. मग ती मतदान येतंय कोण, बोलतंय कोण. आज गावातलं एक तरी माणूस बोललं का. मी बोलतच नाही. भावात भांडणंच लावू नका हो तुम्ही, घराघरात भांडणंच लावू नका. उत्तम जानकरण, गोपी शेट्टी एकाच गोष्टीसाठी लढणारी माणसं आहे ती. एका गोष्टीसाठी लढली ती आजपर्यंत. मग त्याच्यासाठी कशासाठी आम्ही त्यांच्यावर रोष नाही. तो माझा जसा ही योजनेपुरता भाव नाही, तो माझा भाव आहे. तो आजपर्यंत संघर्षासाठी लढलाय, तो तिथं लढलाय, मी इथं लढते. मी काय कुठल्या पक्षाचे आहे का कशाचा आहे काय देणं घेणं आहे मला. फक्त गावाचा प्रश्न आहे ना. मागणी काय आता बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात यावी अशी मागणी आहे. हो, म्हणजे जानकर साहेबांचे आमचे म्हणजे आम्ही त्यांचा असा प्रश्न आहे की जानकर साहेब इथं आलं तेव्हा त्यांनी पवारांना आणलं. हे खोटं आहे सगळं. जानकर साहेबांना आम्ही आणलं, इथं भुईला झोपवलं, भाकरी गोळा करून आणल्या, बेसन भाकरी इथं खायला घातली आणि पवार साहेब आलं. आणि पवार साहेब आल्यानंतर ह्यांनी ज्यावेळी विषय मांडला त्यावेळी पवार साहेबांना प्रतिउत्तर देण्यासाठी त्यांना पाठवलं गेलं. पक्षानं त्यांना पाठवलं. पडळकर आणि सदाभाऊ आले त्यांना ते पक्षाने पाठवलं म्हणताय. हां, पक्षानं पाठवलं असं म्हणणं आहे. कारण तो आमचा आहे, आमच्या रक्तातला आहे. स्वतःचा ज्यावेळी आमचा आई बाप मेंढ्या राखतो, पाणी काय सुविधा असते ते त्यांना. डबऱ्यात साठलेलं पाणी प्यायचं, रोज संसार एका जाग्यावर मांडायचा. इथल्या जनतेसारखी तिथली जनता सुखी नाही. त्याच्यापेक्षा किती तर पट्टीनं त्यांचं हालायतं, लय हालायतं. माझा बाप स्वतः मेंढरं राखतो, मला माहीत आहे त्याचं काय प्रश्न आहे ते. तिथं संघर्ष केलेला माणूस आहे. त्यांना विकास कळत नाही का. माहीत असतं ना कुठं काय चाललंय. योजना कशाचाही विमा मिळत नाही. 1,500 आज काय म्हणते ती तुमच्या पोरासनी दिलं काय. तुमच्या शाळेतनं पळत आल्यावर त्यांना हातात द्यायला दिलं. शाळेतनं पळत यायला सरकार शाळा ठेवणारच नाही ती ना. आता परवा झालं तुम्ही सरकार लाडकी बहीण सांगितली. काय सांगितलं लाडक्या बहिणीच्या टायमिंगला की आम्ही आता देत नाही, त्याला आम्ही आटी आणतो आणि मग आम्ही त्याच्या उठाव करतो आणि घरात फ्रीज नसावा. अरे इथं आठवडा बाजार भरवा ना, कशाला आम्ही फ्रीज ठेवू. इकून टाकू भंगारवाल्याला आणि घेऊन 150 रुपये. ते 1,500 येत्याला, 3,000 येत्याला, 21 येत्याला. काय देणं घेणं आहे आम्हाला. घेऊन आम्ही ती आठवडा बाजार भरवा. लेकरासनी आमच्या मिळू द्या. एक शिकतंय मराठी शाळेत, एक शिकतंय इंग्लिश मिडियमला. तसं असतं का. नाही. मग ते पडळकर साहेब खरं आहे तर त्यांच्याबद्दल माझा अजिबात म्हणजे ह्याचा कुणी ते प्रचारसुद्धा करू नये. तो माझा सख्या भावापेक्षा खंबीर भाव आहे. मग आता बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या ही आपल्या मागणीवर आपण ठाम आहात. ठाम आहे. घ्यायलाच पाहिजे. घ्यायलाच पाहिजे. आता इथे काँग्रेसचे नाना पटोले देखील येणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील आता इथे येणार. कोण आलं काय, कोण गेलं काय, काय झालं काय. हे तर बघा ना गावात काय अवस्था आहे. काय अवस्था आहे. जे आरोग्य दूत आहे इथं एका सुद्धा बायचा हिमोग्लोबिन 9.च्या वर नाही. मग बघावं ना, चेक करावी ना. इथली महिला जगती कशी. 4ला उठती, शान उचलती, माती मोलकी. 150 रुपयानं तिचा नवरा दारू पितोय, ही 20 रुपयानं दूध दिरीला घालती. आणि सगळा सरासरी खर्च काढल्यावर त्याची वैरण आहे, शियान आहे, आमचा आजारपण आहे. काय काय म्हणून तुम्ही फक्त वरच्या लेवलचं राजकारण करताय. गावात का बघत नाही. रस्ता तयार झालं, त्या रस्त्याला अजून माझं मालक इथं विचारा त्यांना. काय पण ती त्यांच्या खेळ त्या राजकारण चालू आहे गावात. राजकारणाचा काय विषय आहे आम्हाला. इथं विषय मी सांगते का मी कुठल्या पक्षाची नाही, मी कुणाची नाही. मी आई बापाला त्या भावाला आंघोळ घालाय दिवाळीला सुद्धा गेली नाही. त्यांनी 1 रुपयाचा जरी निधी मला दिला असला का नाही, 1 रुपयाचा गावासाठी दिला. गावाचा विषय गावातच राहते ना मी. मग 1 रुपयाचा जरी मी निधीचा लाभ घेतला असला का नाही तरी सुद्धा त्यांनी माझ्या पोरांचं शिक्षण, माझं आरोग्य मी उचलं सगळं गबाळून जाईल ना. तिकडे सांगली, आटपाडी तालुका, कुठं मुंबई, पुण्याला सगळीकडे पाहुणे येते ना. राहायची सोय महाराष्ट्रात कुठं बी नागरिकत्व मिळू शकतं ना. कुठं बी जाऊ शकते, पोट भरून खाऊ शकते. हे तर राहायची काय गरज आहे. हां,
आणि हितनं जायची तर काय गरज आहे? 10-15 वर्ष इथं राहिली, कोण आलंय विचारायला की काय करताय की काय खाताय? जसं त्या शाळेत लग्न लावून गोपीचंद पडळकर गोपीशेठ स्वतः सुद्धा आलतं लग्नाला. काय नेमका घोळ झाला वाटतं मशीन मशांमध्ये म्हणजे तर आम्ही आजपर्यंत लीड दिलंय ना. आम्ही काही राजकारण बघत नाही, राष्ट्रवादी बघत कोणाला lead नाही. सदाभाऊ खोत ज्यावेळी इथं गावात उभा राहिलं त्यावेळी प्रश्न काय होता? मग उसाचा त्यांनी कांद्याची निर्यात थांबवली, म्हणजे निर्यात थांबवली होती. उसाला दर देतो, मी बी त्यावेळी ऐकलं होतं, मला पण घेतलं काय कळतं. म्हणजे त्यावेळी ज्यावेळी ऐकलं त्यावेळी शेतकऱ्याच्या मालाला भाव देईल म्हणून त्यांच्या झुळीत म्हणजे बांधलेल्या झुळीत आम्ही दान दिलं होतं, आम्हाला न्याय मिळावा म्हणून. आज पण आम्ही भांडतोय, आम्हाला न्याय मिळावा, आमच्या दुधाला दर मिळावा. बहिणी 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 आम्ही सख्या भावाची 1,500ची साडी दिसून आली आणि भाऊजाई म्हणली तर दुसऱ्या सणाला जाताना गुंडळून नेऊन त्यांच्या दारात टाकतोय. आम्हाला काय गरज आहे साडीची? आणि कशाला 1,500-2,000? आमच्या उसालाच द्या ना 5,000 रुपये भाव. 5,000 18 महिने आम्ही ऊस सांभाळतोय रानात आणि त्याला 18 महिन्यात दारं, त्याला 7 खुरपानं, त्याला 50-50 एकरवर नेऊन मटेरियल टाकतोय. ती डोक्याला मी स्वतः जगली ना, ती मला माझ्याशी संवाद साधावा. मी आज ग्रॅज्युएट झालेली नागनाथ अण्णा नायकोडी कला महाविद्यालयात शिकलेली मुलगी आहे. MPSCची स्वप्न दावली, MPSCच्या परीक्षा काढल्या नाही, त्या लग्न झाली. शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याशी लग्न झालं, म्हणजे मुलींना शिक्षण देता इकडं, MPSCच्या परीक्षा थांबवता इकडं. मग हे राजकारण तिथल्या तिथं खेळा नाही, घेतला प्रश्न घेते सोडवा. काय गरज आहे यार? गावाची निवडणूक बॅलेट पेपरवरच घ्यावी. घ्यावी.